मग पुणेकर आलते का नव्हते डिपेक्सच्या असोसिएशनला? काय होतं या डिपेक्स मध्ये चला तर दाखवतो मग तुम्हाला या व्हिडिओ मध्ये. तुम्हाला तर माहितीच आहे आपण राहतो तळेगावला म्हणून. तळेगावची लोकल पकडून आपल्याला जायचं होतं शिवाजीनगरला. ट्रेन आली, ट्रेन मध्ये इतकी गर्दी ना, अरे बाबा उभं राहायला पण जागा नव्हती डायरेक्ट. तसं आता काही जास्त वाटत नाही, सवय झाली. आलो तिकडं मग डायरेक्ट शिवाजीनगरला. स्टेशन पासून तर लय जवळ आहे सीयूपी कॉलेज. डायरेक्ट आलो तो इकडं कॉलेजला. मग कोणाचं ड्रीम कॉलेज आहे, पुण्यातलं एक नंबरचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. अशी तर आत कोणाला एंट्री पण नाही, पण त्या इव्हेंट मुळे कार्ड दाखवून आलो तो आम्ही. ते कॉलेज बी इतकं मोठं आहे की काय सुधरत नाही कुणकड कसं जायचं. तर जाऊ द्या म्हणलं, इव्हेंटला जायच्या आधी पोटा पाण्याच काहीतरी बघू, भूका पण लागल्या. तर तितक्यात दिसलं नाही सीयूपीच कॅन्टीन. डायरेक्ट कॅन्टीनला चालू होतं. म्हणलं टेस्ट पण चेक करता येईल इथली. मग काय सकाळ सकाळी 2 वडापाव हाणले आणि तिथली क्वालिटी पण एक नंबर होती. पुन्हा थोड्या वेळाने आम्हाला कळलं की इथं कॉलेज मध्ये नाही तो कार्यक्रम, हॉस्टेलच्या ग्राउंड वर आहे. अरे बाबा म्हणलं उगाच उगाच चक्कर झाली. जाऊ द्या, कॉलेज तर बघणं झालं ना. मग सापडलं होते लोकेशन. मग आलो डायरेक्ट आत. हा इव्हेंट तर खास तर ITI डिप्लोमा आणि इंजिनिअरिंगच्या स्टुडंट साठी आयोजित केलेला होता. आणि इथे ऍग्रिकल्चर, मेडिकल आणि इंजिनिअरिंग फील्ड मधले सगळे प्रोजेक्ट आलेले होते. इथं सगळे 850+ स्टॉल लागलेले होते. प्रोजेक्ट फक्त आपल्या पुण्यातलेच नाही तर बाहेरून पण लय आलेले होते. पोरांनी एकदम ऍडव्हान्स लेवलचे प्रोजेक्ट केले. हा व्हिडिओ आपला खूप मोठा झालाय, त्याच्यामुळे पार्ट 1 घेऊन येऊ. त्या व्हिडिओ मध्ये तर काहीच बघायला नाही भेटलं, पण पुढचा पार्ट एकदम खतरनाक असणार आहे, त्याच्यामुळे बघायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट पार्ट मध्ये. तर व्हिडिओ लाईक, कमेंट आणि पेजला फॉलो करून